कथा अथेन्सचा प्लेग. लेखक जयंत नारळीकर. काळ्या कुट्ट अंधारातून ते आकाशयान संथपणे वाटचाल करीत होते. नाही म्हणायला आकाशात तारे होते, पण त्यांचा प्रकाश तो किती असणार. एका बाजूला सूर्य चकाकत होता, पण पृथ्वीवरून पाहणाऱ्याला दिसणारे निळे आकाश इथे नव्हते, कारण सूर्याचा प्रकाश इथंच तहा पसरवून आकाशाला निळा रंग फासणारा वायुमंडलाचा इथे अभाव होता. त्यामुळे सूर्यसुद्धा केविलवाणा दिसत होता. यानाच्या बाहेर शांतता होती तशी आतही होती. यानात चालक धरून 3 यात्री होते. 2 जण जागे आणि तिसरा झोपलेला. प्रत्येक जण पाळीपाळीने 8 तास झोपायचा. जागे असलेल्यांना झोपलेल्याचा हेवा वाटायचा, कारण जागेपणी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना सारखा भेडसवायचा. जन्मठेप पत्करली अशा प्रवासापेक्षा चालक राजन उद्गारला. तुला चालक म्हणून थोडे तरी काम आहे, मला तेवढेही सुख नाही. अब्दुल म्हणाला. कसले आले काम? तुला माहीत आहे हे सगळे यान स्वयंचलित आहे. मला सगळ्या यंत्रांकडे नुसते बघत राहायचे काम आहे. कधी कधी वाटते की ही यंत्रे आपल्याला हिप्नोटाईज करतील त्यांच्याकडे सारखे पाहत राहिले तर. माझे तर मत आहे की अशा अंतराळ प्रवासावर माणसे पाठवूच नयेत. यंत्रच सर्व कामे करतील. माणसांनी धाडस दाखवून कर्तबगारीची कामे करण्याचे दिवस आता राहिले नाहीत राजन. कबूल. 200 वर्षांपासून ते दिवस संपत आल्याची चिन्हे दिसत होती. राजन म्हणाला, पण कदाचित ह्या प्रवासात आपल्याला मोका मिळेलही. अब्दुलने जांभई देत विचारले, आता आपण धूमकेतूच्या कक्षेत आलो का? अजून अवकाश आहे. आणखी 105 मिनिटांनी आपले यान त्या कक्षेत प्रवेश करील. मग तुला थोडे काम आहे. होय, मोठेच काम. त्या कक्षेत धूमकेतूने सोडलेल्या पदार्थांचे नमुने गोळा करण्याचे, आणि ते सुद्धा यंत्रांच्या मदतीने. अब्दुल म्हणाला, पण तुला त्यानिमित्ताने यानाबाहेर जायला मिळणार आहे. राजनच्या शब्दात हेवा होता. अंधार कोठडीतल्या कैद्याला अधूनमधून शुद्ध मोकळी हवा देण्यासाठी साखळ्या घालून हिंडवण्यात येते. फक्त इथे बाहेर अंधार आणि हवाच नाही, तरी या लहान जागेतून जायला मिळते हे कामही कमी नाही. ती 105 मिनिटे अब्दुलला युगाप्रमाणे वाटली. 1.5 महिन्याच्या अंतराळ प्रवासातला परमोच्च बिंदू आता येणार होता. पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका नव्या धूमकेतूच्या कॉमेट रोजच्या कक्षेत जाऊन कॉमेटमधून बाहेर पडलेल्या पदार्थांचा सखोल अभ्यास करायची ही योजना होती. त्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी योजलेले अनेक प्रयोग त्या यानात होते, आणि त्या प्रयोगांना आता सुरुवात होणार होती. अब्दुल जवळचा लाल दिवा बदलून पिवळा झाला. बाहेर पडण्यासाठी तयारी करायला ही पूर्वसूचना होती, आणि कदाचित अनवधानाने रंग बदललेला कळला नाही, तर दुसरी उपाययोजनाही कार्यान्वित झाली. अब्दुलच्या कानांजवळ मंद पण स्पष्ट स्वरात बीप बीप असे आवाज येऊ लागले. पण अब्दुलला याची गरजच नव्हती. याच क्षणाची तो इतके दिवस वाट पाहत होता. तो ताडकन उभा राहिला आणि त्याने स्पेस सूट चढवायला सुरुवात केली. हिरवा दिवा लागेपर्यंत अब्दुल तयार होता. हातात काही उपकरणे घेऊन त्याने यानाचे दार उघडले आणि बाहेर पाऊल टाकले. जरी तो मोकळ्या अंतराळात तरंगत असला तरी एका लांब केबलने तो यानाशी जोडला गेला होता. काही अनपेक्षित घडले तर त्याचा यानाशी संबंध तुटू नये म्हणून. शिवाय त्याच्या तोंडाशीच असलेला मायक्रोफोन राजनशी संपर्क साधून होताच. यानातल्या एका टीव्ही स्क्रीनवर राजनला अब्दुलच्या सर्व हालचाली दिसत होत्या. त्याचा श्वासोच्छवास, त्याच्या हृदयाचे आणि नाडीचे ठोके राजनला स्पष्ट ऐकू येत होते. राजनच्या आसपास यंत्रांच्या जाळ्यात अब्दुलच्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली बिनचूक पकडल्या आणि टिपल्या जात होत्या. फक्त मनातले विचार ओळखण्याची शक्ती अजून विज्ञानाने त्या यंत्रांना पुरवली नव्हती. या सर्व रुटीन प्रिकॉशन्स होत्या अब्दुलच्या संरक्षणासाठी. 22व्या शतकाच्या आरंभापासून त्या अशा सर्व मानवचालित अवकाशयानात वापरल्या जात. विशेष करून जर एखादा अंतराळवीर यानाबाहेर जाण्याची शक्यता असेल तर अंतराळ बहुत करून मोकळे असल्याने धोक्याची शक्यता कमीच होती. तरी काही अनपेक्षित घडले तर त्यासाठी ही उपाययोजना होती. अब्दुलने ठरल्याप्रमाणे यांत्रिक उपकरणे अंतराळात ठेवली आणि आसपास फिरायला सुरुवात केली. राजन घड्याळावर लक्ष ठेवून होता. बरोबर अर्धा तास झाल्यावर अब्दुलने परत यायला सुरुवात करायची होती. 10 मिनिटे झाली. 15, 20, 25 मिनिटे होत आली आणि राजनला धोक्याची पहिली सूचना मिळाली. अब्दुल किंचित चक्कर आल्यासारखा चालत होता. राजनने जवळच्या यंत्रांच्या पॅनेलकडे पाहिले. हृदयाचे व नाडीचे ठोके भरभर पडत होते. ब्लड प्रेशर वाढत होते.
एकाच मिनिटात अब्दुल दारू पिऊन झिंगल्यासारखा चालतोय असे राजनला वाटले. अब्दुल, अब्दुल काय झाले? काहीतरी बोल, राजन उद्गारला. आणि त्याने त्याच वेळी विल्सनला उठवायला त्याच्या डोक्याजवळची घंटा वाजवली. मला मळमळतंय, चक्कर येते, आ आ. अब्दुलला बोलायला त्रास होत होता. विल्सन उठून बसला होता. त्याला काही सांगायची जरूर नव्हती. त्याने धोका ओळखून अब्दुलला जोडलेली केबल ओढायला सुरुवात केली. झोकांड्या खात अब्दुल यानाकडे खेचला जात होता. यानाचे दार उघडून अब्दुलला आत घेतले तेव्हा राजनने घड्याळाकडे पाहिले. अब्दुल बाहेर पडून 30 मिनिटे झाली होती. शेवटच्या 5 मिनिटात हे सर्व रामायण घडले होते. राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क साधला. अंतराळातला भीषण अपघात, अंतराळवीराचा गूढ परिस्थितीत मृत्यू, अंतराळ यात्रेकरू अज्ञात रोगाचा बळी, वरील प्रकारच्या मथळ्यांच्या बातम्या ऐकून पृथ्वीवरील रहिवासी हतबद्ध झाले. गेली कित्येक दशके अंतराळात अपघात घडत नव्हता. रस्ता ओलांडताना आपण जो धोका पत्करतो त्याहून कमी धोका अंतराळ यात्रेत असतो असा तंत्रज्ञांचा दावा होता. आणि त्यात तथ्य आहे हे अनेक वर्षांच्या अनुभवांती दिसून आले होते. मग हा अपघात कसा झाला आणि अब्दुलला झालेला अज्ञात रोग कसला होता? वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे 20व्या शतकापर्यंत पृथ्वीला भेडसावणाऱ्या अनेक रोगांचे संपूर्ण उच्चाटन झाले होते. त्यामुळे रोगराई म्हणजे काय हेच पृथ्वीकर विसरले होते. आणि सामान्य माणसाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यताच नव्हती. कारण सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर अंतराळ संस्थेने या बाबतीत मौन पाळले. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही सांगू इच्छित नाही. मात्र या प्रकारामुळे सर्वसामान्य पृथ्वीवासियांना काळजी करायचे कारण नाही, त्या संस्थेचा एक प्रवक्ता म्हणाला. परंतु अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांमध्ये काळजीचे वातावरण होते. अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची एक समिती नेमण्यात आली आणि तिच्यावर अब्दुलच्या मृत्यूचे रहस्य उकलण्याचे काम सोपवण्यात आले. त्या समितीच्या तातडीने बोलवलेल्या परिषदेत डॉक्टर जॉन्सन आपला पहिला रिपोर्ट देत होते. 5 डिसेंबर 2180 या दिवशी हा अपघात झाला. अंतराळ यान CS-2 हे कॉमेट रोजच्या कक्षेत बरोबर 9 ते 11:57 यावेळी दिसले. त्यानंतर काही वेळाने रेकॉर्डप्रमाणे 9:41 22:05 वेळी अब्दुल यानातून बाहेर पडला. कॉमेट रोजच्या शेपटीतून निघालेल्या पदार्थांचे विश्लेषण करणारी उपकरणे त्याने योग्य ठिकाणी लावली. कम्प्युटरवर नोंद आहे त्यानुसार 10:03:39:32 वाजेपर्यंत अब्दुलच्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित चालू होत्या. त्यानंतर त्यात झपाट्याने बदल होत गेले. त्या सर्व नोंदी तुमच्याकडे ठेवल्या आहेत. 10:07:40 वाजता राजनने अब्दुलला आत खेचायचा निर्णय घेतला. विल्सनने ताबडतोब अब्दुलला आत ओढले आणि आयसोलेशन चेंबरमध्ये ठेवले. हा भाग नेहमी वापरात असतो, केवळ अशा संकटकाळी परिस्थितीत वापरला जातो. CS-2 वर हा भाग पूर्वी कधीच वापरला नव्हता, पण तेथील सर्व यंत्रसामग्री नेहमी अद्ययावत परिस्थितीत ठेवली जाते. विल्सन आणि राजन यांनी अब्दुलला तेथे ठेवून त्याला शक्य तेवढी मदत केली. दरम्यान राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क साधून परिस्थितीची सूचना दिली होती. सर्वात जवळच्या स्पेस स्टेशन नंबर 16 मधून एक यान सर्व प्रकारची वैद्यकीय सामग्री घेऊन निघाले आणि अब्दुलला घेऊन आले. अब्दुलवर सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले, पण डॉक्टरांना यश आले नाही. 13 डिसेंबरला त्याचे निधन झाले. अब्दुल जिवंत असताना आणि तो मेल्यावर देखील त्याच्या शरीरावर ज्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावरून तज्ज्ञांना इतकेच सांगता आले की एका आजवर परिचित नसलेल्या रोगाच्या व्हायरसचा इथे संबंध आहे. पूर्वीचे रेकॉर्ड्स पाहून कॉलेरा, देवी, पिवळा ताप इत्यादी अनेक रोगांची माहिती पडताळून पाहून असे म्हणावेसे वाटते की हा असा रोग पूर्वी पृथ्वीवर नव्हता आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला तो अज्ञात आहे. रोगाची लक्षणे आणि त्यात कालानुसार होणारे बदल यांचा सर्व रिपोर्ट तुमच्या पुढे आहे. समितीच्या सभासदांनी आपल्या पुढच्या टीव्ही सेट्सकडे पाहिले. प्रत्येक सभासदासमोर टीव्ही सेट असून काही ठराविक बटणे दाबून त्याला आवश्यक ती माहिती पडद्यावर आणता येत होती. काही काळ सर्वत्र स्तब्धता होती आणि प्रत्येक सभासद रोगावरील रिपोर्ट वाचण्यात दंग होता. सर्वच सभासद डॉक्टर नव्हते. काही अंतराळ शास्त्रज्ञ, काही जीवशास्त्रज्ञ, काही खगोलशास्त्रज्ञ तर काही निष्णात डॉक्टर. डॉक्टर विनोद हा अशा शेवटच्या ग्रुपपैकी होता. जरी पृथ्वीवर रोगराई जवळजवळ नाहीशी झाली होती तरी जीवशास्त्राबद्दल अधिक माहिती मिळावी
या हेतूने रोग या विषयाचे काही तज्ज्ञ अध्ययन करीत. अशा तज्ज्ञात विनोदला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे रिपोर्ट वाचून त्याचे काय मत होते याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. विनोद रिपोर्टमधली महत्त्वाची बातमी डोक्यात साठवत होता. प्रथम मळमळणे, डोकेदुखी, घसा आणि जीभ लाल भडक होणे, श्वास अनियमित आणि दुर्गंधीने भरलेला, त्यानंतर शिंका, खोकला छातीपर्यंत पोचलेला, त्यातून ओकारी येणे, पुढे कन्व्हल्शन्स, काही वेळ आराम वाटतो मग पुन्हा दुखण्याचा वाढता जोर, एकंदर शरीर किंचित उष्ण होते, लालसर होते, फोड आणि रॅश येऊ लागते. पण रोग्याला आतून विलक्षण अस्वस्थता वाटते. सर्व शरीर तापल्याचा भास होतो. अंगावर कपडे नको तसे वाटते. थंड पाण्यात शिरून तिथे पडून राहावेसे वाटते. अतिशय तहान लागते आणि कितीही पाणी पिऊन भागत नाही. झोप उडून जाते. त्यातून पुढे डायरिया आणि वाढती अशक्तता आणि शेवटी शेवट. डॉक्टर जॉन्सनचे निदान प्रथमदर्शी तरी बरोबर होते. ही लक्षणे कुठल्याच एका साच्यात बसत नव्हती. जरी अब्दुल्ला आयसोलेशन युनिटमध्ये ठेवले होते तरी त्यापूर्वी त्याचा आणि राजन व विल्सनचा संपर्क आला होता. पण त्या दोघांना काही झाले नाही. त्या अर्थी हा रोग संसर्गजन्य नसावा का? काय विनोद, तुझे काय मत आहे? खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट ली उद्गारला. सर्व रोगांची माहिती डिक्शनरीप्रमाणे तुझ्या डोक्यात साठवलेली असते. मला अजून निदान होत नाही, पण सर्व चाचण्या तपासून मगच सांगू शकेन. विनोद, पण ह्या रोगाचे मूळ त्या कॉमेट रोज मधून निघालेल्या वस्तूतच असावे. निदान परिस्थितीजन्य पुरावा तरी तसाच आहे. रॉबर्ट ली म्हणाला. त्या दृष्टीने आपण आणखी प्रयोग करू शकू, जर या समितीची तशी इच्छा असेल तर. अर्थात हे प्रयोग माणसांवर न करता काही प्राण्यांवर करता येतील, जीवशास्त्रज्ञ फेरेल्ली म्हणाले. ह्या मुद्द्यावर समितीत बरीच चर्चा झाली. जनावरांवर प्रयोग करणे क्रूरपणाचे आहे असे काहींचे मत पडले, तर जनावरांवरील परिणाम माणसांना कितपत लागू पडतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. अखेर विनोदने मांडलेला मुद्दा सर्वांना महत्त्वाचा वाटला. जर समजा हा रोग पृथ्वीवर पसरला तर त्यावर निदान करायला आपल्याला साधने हवेत आणि म्हणून या रोगाबद्दल मिळेल तितकी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. कॉमेट रोजच्या कक्षेत आणखी एक अंतराळ यान पाठवून जनावरांवर प्रयोग करायचा निर्णय समितीने घेतला आणि सभा बरखास्त झाली. त्यानंतरच्या 6 महिन्यात नवीन रोगाबद्दल बरीच माहिती मिळाली. कॉमेट रोजशी त्याचा संबंध होता हे निश्चित झाले. अंतराळातून जाताना धूमकेतू जे काही पदार्थ मागे सोडत जातो त्यामध्ये या रोगाचा व्हायरस होता हे निश्चित झाले. पृथ्वीबाहेर एका लांबच्या ठिकाणी या व्हायरसचा जन्म झाला असणार आणि हा जीवसृष्टीचा एक निकृष्ट नमुना समजला, निदान जीवसृष्टीबद्दलचा सबळ पुरावा समजला तर त्यावरून पृथ्वी पलीकडे लांबवर जीवसृष्टी असण्याची शक्यता दिसून येत होती. बरं झालं या रोगाचा संबंध कॉमेटशी लागला ते, फेरेल्ली म्हणाला. फेरेल्ली आणि विनोद इटालियन आल्प्सवर हायकिंग करत होते. काय म्हणून? म्हणजे काय? कारण स्पष्ट आहे. एकतर हा रोग कॉमेटमुळे झाला आणि तो कॉमेट बरोबर लांब निघून गेला. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. पृथ्वीवासियांवरचा धोका टळला. दुसरी गोष्ट म्हणजे जरी दुर्दैवाने अब्दुल्ला आपला जीव गमवावा लागला तरी त्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही. पृथ्वी पलीकडे लांबवर जीवसृष्टी असेल याचा इतका सबळ पुरावा आजवर सापडला नव्हता. दुसऱ्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे, पण पहिल्या बाबतीत नाही. कशावरून हा रोग कायमचाच दूर गेला? आणि जर हा रोग कॉमेट पासूनच आला असे म्हटले तर त्याचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम काय म्हणून व्हावा? विनोद, म्हणजे मी समजलो नाही. हे बघ फेरेल्ली, रोग म्हणजे काय? जर एखाद्या बाहेरच्या व्हायरसचा आपल्या शरीराशी मुकाबला झाला तर तो व्हायरस आपल्या शरीरातील पेशींवर हल्ला करतो. आजवर पृथ्वीवर तयार झालेल्या व्हायरस संबंधी आपण असे म्हणत आलो की अमुक एक व्हायरस काही ठराविक पेशींवरच हल्ला करतो. याचा अर्थ आपला शत्रू म्हणून देखील व्हायरस आणि पेशींशी ओळख पटायला पाहिजे. असे जर असेल तर ह्या कॉमेटपासून असलेल्या व्हायरसला अब्दुलच्या शरीरातील पेशींची ओळख पटली कशी? आता मला तुझी अडचण समजली. ज्याचा माझ्याशी कधी संबंध आला नाही अशा माणसाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून येऊन माझ्यावर हल्ला करावा त्यापेक्षाही ही घटना असंभाव्य वाटते खरी, फेरेल्ली उद्गारला. मात्र ही असंभाव्यता कमी करायची असली तर आपण असे म्हणू शकू की हा रोग पूर्वी पृथ्वीवर थैमान घालून गेला असेल.
त्यामुळे मानवी पेशींना त्या व्हायरसची ओळख असेल. मी तोच विचार करतोय, पण हा रोग पृथ्वीवर पूर्वी केव्हाही आल्याचे मला सापडत नाही. मी गेल्या 300-400 वर्षांचे वैद्यकीय दाखले पाहिले. आपल्या कम्प्युटरमध्ये त्या काळाच्या सर्व रोगांची लक्षणे स्पष्ट दिली आहेत, परंतु या रोगाची ओळख पटत नाही. पण विनोद, तू फक्त गेल्या 300-400 वर्षांपर्यंतचं का हे संशोधन मर्यादित ठेवलेस? त्यापूर्वी रोग नव्हते का? मध्ययुगात युरोपमध्ये रोगाने थैमान घातले होते, कबूल, पण त्या काळी वैद्यकशास्त्र प्रगत आधुनिक अवस्थेत नव्हते. शिवाय आपल्याला पाहिजेत तसे दाखलेही सापडत नाहीत. विनोदची अडचण रास्त होती. तरी पण तू प्रयत्न करून पहा. जरी वैद्यकीय माहिती उपलब्ध नसेल तरी जुनी वाङ्मयीन पुस्तके पहा, कुठेतरी तुला सापडेल असे मला वाटते. नाहीतर या लांबच्या रोगाचा पृथ्वीशी संबंध असणे फारच असंभाव्य वाटते, फेरेली म्हणाला. हायकिंग वरून परतल्यावर विनोदने नव्या जोमाने शोध सुरू केला. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचे वेगवेगळ्या काळातले साहित्य सर्व एक मोठ्या कम्प्युटरच्या स्मरणशक्तीत साठवले होते. परंतु या माहितीच्या साठ्यातून आपल्याला नेमकी उपयोगी वाटणारी माहिती शोधून काढणे सोपे नव्हते. त्यासाठी देखील विनोदला कम्प्युटरचीच मदत घ्यावी लागली. तरी देखील गवताच्या ढिगाऱ्यात हरवलेली सुई शोधण्यासारखे हे काम होते, किंवा त्यापेक्षाही अवघड, कारण सुई शोधणाऱ्याला सुई कशी दिसते हे माहीत तरी असते. विनोदला नेमके काय हवे हेच माहीत नव्हते. अब्दुल्ला झालेल्या रोगाचे वर्णन जगातील अनेक संस्कृतीच्या अनेक भाषातून कुठेतरी दडलेले त्याला पाहिजे होते. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर कम्प्युटरमधून संदेश आला, पुढे दिलेले अवतरण पहा, आणि टीव्ही स्क्रीनवर शब्द उमटू लागले. विनोद प्रथम निष्काळजीपणे पाहत होता. अशी अनेक अवतरणे त्याने पाहून नापास केली होती, पण ह्यावेळी प्रकार वेगळा होता. जसा जसा विनोद वाचत गेला तशी तशी त्याची उत्सुकता वाढत गेली. सर्वांच्या मते त्या सुमाराला इतर कुठलेही रोग नव्हते, आणि जर कोणाला काही दुसरा आजार असला तरी त्याचे रूपांतर ह्याच रोगात होई. जे धडधाकट होते ते सुद्धा एका क्षणात आणि काही कारण नसता प्रथम भयंकर डोकेदुखीने बेजार होत. त्यांचे डोळे लाल होत आणि दुखत, आतून घसा आणि जीभ लाल होईल व श्वास अनियमित आणि दुर्गंधीयुक्त, शिंका आणि घसा बसणे, आणि लवकरच छातीपर्यंत खोकला, आणि रोग हृदयापर्यंत पोचला की त्यात बिघाड सुरू होईल. ओकारीचे अनेक प्रकार, ज्यांना डॉक्टरांनी वेगवेगळी नावे दिलीत, ते दिसून आले, आणि त्यामुळे रोग्यांना विलक्षण त्रास होई. कन्व्हल्शन्सचा त्रास, शरीर बाहेरून फार गरम नसले तरी आतून उष्णता वाढे, आणि त्यामुळे फोड आणि रॅश येई. रोग्यांना हलके फुलके कपडे सुद्धा अंगावर घालवत नव्हते. आपल्याला उघडबंब ठेवा असे ते सांगत, आणि त्यांची सर्वात तीव्र इच्छा होती ती थंड पाण्यात स्वतःला भिरकावून देण्याची. काही रोगी, ज्यांच्यावर लक्ष ठेवणारे कोणी नव्हते, अशांनी स्वतःला पाण्याच्या हौदात डुंबून ठेवले. त्यांना न थांबणारी तहान लागे व कितीही पाणी प्यायले तरी तिच्यावर परिणाम होत नसे. त्यांना आराम करता येत नव्हता आणि झोप लागत नसे. बहुतेक लोक आजाराच्या सुरुवातीपासून 7व्या ते 9व्या दिवसात मरण पावत. काहींना डायरियाचा त्रास होई. रोगाचे वर्णन करायला शब्द पुरे पडत नाहीत, आणि रोगाचा जोर इतका होता की दुखणे सहन करणे मानवी शक्तीच्या पलीकडे होते. आणि एका बाबतीत हा रोग इतर रोगांपेक्षा वेगळा होता. जरी सर्वत्र रोगाने मेलेल्यांची शरीरे उघड्यावर पडली होती, तरी नेहमी मानवी प्रेतांवर ताव मारणारी जनावरं आणि पक्षी त्यांच्याकडे फिरकत नसत, किंवा चुकून जरी त्यांनी त्या प्रेताचं मांस भक्षण केले तरी त्यांचं पण अंत होई. ह्या वर्णनाने डॉक्टर जॉन्सन यांनी केलेल्या रिपोर्टशी इतके साम्य होते की आपण तोच रिपोर्ट परत वाचत आहोत असे विनोदला वाटले. कोण होता हा लेखक? केव्हाचे हे वर्णन होते? विनोदने कम्प्युटरकडून माहिती मागवली आणि ती लगेच मिळाली. पेलोपोनेशियन युद्ध या ग्रंथात थुसिडाइड्स या ग्रीक लेखकाने केलेले हे वर्णन होते. ख्रिस्तपूर्व 430 वर्षे या साली उन्हाळ्यात अथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली. त्याचे इत्थंभूत वर्णन या ग्रंथात सापडते. इतिहासकार म्हणून थुसिडाइड्सची ख्याती आहे. संपूर्ण दाखल्याशिवाय तो विधाने करीत नसे, आणि म्हणून अनेकदा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करायला त्याला दाखले मिळेपर्यंत बराच वेळ थांबावे लागे. विनोदच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या वाचनात ॲथेन्सचा प्लेग या रोगाचे नाव आल्याचे त्याला आठवले, परंतु केवळ ऐतिहासिक घटना म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. आता तो त्याबद्दल मिळेल ती माहिती गोळा करायच्या मार्गावर लागला.
गेल्या 200-300 वर्षात अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञांनी ॲथेन्सचा प्लेग म्हणजे कोणता आधुनिक रोग असावा याबद्दल तर्क केले होते, परंतु कुठल्याही परिचित रोगाशी त्याचे साम्य नव्हते. तसेच हा रोग पुन्हा कुठे आला नाही याचे कारण काय असावे? एक अपवाद सोडल्यास शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे उत्तर सापडले नव्हते. अपवाद पण विनोदला कम्प्युटरने शोधून दिला. 1975 ते 80च्या काळात फ्रेट हॉयल आणि चंद्रा विक्रम सिंह या 2 शास्त्रज्ञांनी असा तर्क केला होता की हा रोग अंतराळात अवतरला असावा. त्याचे व्हायरस एखाद्या कॉमेटपासून निघून पृथ्वीच्या वायुमंडलातून खाली आले असावेत. त्यांचा वर्षाव ॲथेन्सच्या परिसरात झाला असणार. पुढे थोड्याच काळात त्या रोग जंतूंचा पण अंत झाला. पृथ्वीवर येणारे अनेक रोग अशाच प्रकारच्या कॉमेटपासून उद्भवत असावेत आणि त्यांच्या रोगजंतूंपैकी ज्यांचे साठे पृथ्वीवर अवतरल्यापासून अनेक काळ टिकून राहिले तेच रोग पृथ्वीवर बोकाळले. बहुतेक शास्त्रज्ञांनी ही कल्पना फारच अवास्तव म्हणून फेटाळून लावली होती. खुद्द या कल्पनेच्या जनकांना रोगांचा संबंध प्रत्यक्षपणे धूमकेतूंशी लावता आला नव्हता, जरी अप्रत्यक्ष स्वरूपाचे अनेक पुरावे त्यांनी नजरेस आणले होते. पण आता विनोदला प्रत्यक्ष पुरावा सापडला होता. ज्या रोगाने अब्दुलचा जीव घेतला तोच रोग ॲथेन्सचा प्लेग असे गृहीत धरले तर त्या रोगाचा व्हायरस कॉमेट रोजमधून निघाला हे आता सिद्ध झाले होते. फक्त पुराव्याची साखळी पूर्ण करायला एका माहितीची आवश्यकता होती. विनोदने रॉबर्ट लीशी संपर्क साधला. बॉब, मी विनोद बोलतोय, मला एक माहिती पाहिजे. हॅलो विनोद, तुला माहिती पाहिजे आणि माझ्याकडून म्हणजे उलटाच प्रकार झाला. तुझ्या कम्प्युटरमध्ये ती माहिती नाही? ती अगदी नव्या स्वरूपाची असल्याने कदाचित त्यात नसावी. मला कॉमेट रोजला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला किती वेळ लागतो ते पाहिजे आहे. पूर्वी हा कॉमेट पृथ्वीजवळ केव्हा बसला होता याची नोंद आहे का? तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे, कारण ह्या धूमकेतूची सूर्यप्रदक्षिणेची वेळ भलती लांब आहे. अजून अगदी बरोबर सांगता येत नाही, पण सुमारे 850 ते 900 वर्षे. आणि पूर्वी खगोलशास्त्राच्या नोंदी उपलब्ध नसल्याने हा धूमकेतू गेल्या वेळी आल्याची नोंद नाही. तुला हीच माहिती पाहिजे होती का? कशाला? लीने विचारले. कारण नंतर सांगेल. पण तू माझा मोठा प्रश्न सोडवलास, विनोदने मनातल्या मनात गणित करत म्हटले. विनोदचे गणित सोपे होते. जर कॉमेट रोज ख्रिस्तपूर्व 430 साली पृथ्वीजवळ असेल तर तेव्हापासून 2180 पर्यंत 2610 वर्षे झाली. तेवढ्या वेळात जर धूमकेतूने 3 चक्रा मारल्या असल्या तर एका प्रदक्षिणेला लागणारा वेळ झाला 870 वर्षे. म्हणजे रॉबर्ट लीने दिलेल्या माहितीशी हे गणित जुळत होते. ॲथेन्सचा प्लेग कॉमेट रोज पासूनच उद्भवला होता. विनोदला एक मोठा प्रश्न सुटल्याचे समाधान वाटले. अब्दुलचा बळी घेणाऱ्या रोगाचा व्हायरस मानवी पेशींना अपरिचित नव्हता. हा रोग पूर्वी पृथ्वीवर आला होता. ह्याच कॉमेट रोजने तो पूर्वी ॲथेन्स शहरावर लादला होता. धूमकेतू कोट्यावधी वर्षे सूर्यमालेत चक्रा मारतात. ख्रिस्तपूर्व 430 साली कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला तरी ती त्याची पहिली चक्कर नसणार. तो त्याआधी शेकडो हजारो वेळा चक्रा मारून गेला असणार. काही चक्रातून तो पृथ्वीवर इतक्या जवळून गेला असणार की त्यातून निघणारे पदार्थ पृथ्वीच्या वायुमंडलात शिरले. या रोगाचे व्हायरस असेच पृथ्वीवर आले. जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील जीवांच्या पेशीत हळूहळू बदल होत असतात. ज्या परिसरात जीवांचे संवर्धन होत असते त्यांची माहिती जीवांच्या पेशीत साठवली जाते. त्यामुळे अनेक पिढ्यांनंतर काही पेशीत बदल घडून येतात. ह्याच मार्गाने पृथ्वीवरील जीवपेशींना कॉमेट रोजमधून येणाऱ्या व्हायरसची माहिती मिळाली. पृथ्वीच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, या रोगाचा जंतू एखाद्या रोगाची साथ येऊन गेल्यावर फार काळ पृथ्वीवर टिकून राहत नसावे म्हणून ॲथेन्सचा प्लेग नंतर हा रोग परत पृथ्वीवासियांना सतावू शकला नाही. शिवाय जोपर्यंत कॉमेट रोज पृथ्वीजवळून जात नाही तोपर्यंत पृथ्वीवर धोका नाही. आणि इथे विनोद विचार करता करता एकदम थबकला. यंदा कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला होता. हॉयल आणि विक्रमसिंहांनी गणित मांडून असे दाखवले होते व कॉमेटपासून येणारा व्हायरस अनेक महिने वायुमंडळात टिकून हळूहळू पृथ्वीवर उतरतो. म्हणजे आता हा रोग केव्हाही पृथ्वीवर येईल. त्याचा प्रतिकार करायला आपण सज्ज राहिले पाहिजे. विनोदने जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला. ज्या रोगाचा प्रतिकार करणे
अथेन्सच्या संस्कृतीला जमले नाही ते आजच्या वैज्ञानिक संस्कृतीला जमेल का? हा एक यक्ष प्रश्नच आहे. विनोद पुटपुटला.